मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी न्याय देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले त्यांना. हा देतील ना. आता मग ते न्याय देतो म्हणल्याच्या नंतर सगळे मुळाजाळासकट काढतील. जी गुंडशाही आहे तिथलं जे खंडणीचं नेटवर्क आहे आणि ते खूप लांबपर्यंत दिसत आहे. ते मला वाटत नाही आता ते परळीतच असेल म्हणून, कारण ते बरेचसे लोक आता गुंडाच्या बाजूनं, आरोपीच्या बाजूनं आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनात पोस्ट आहेत, त्यांच्या पाठिंब्यासाठी पोस्ट आहेत. याचा अर्थ हे नेटवर्क बरेचशा लांबपर्यंत आहे. कारण मला वाटतं नांदेडला पण काही आंदोलन आहे, संभाजीनगरला आहे, काही ठिकाणी इकडं ठाण्याला पण झालं आहे, पुण्याला झालं आहे, बीड आहे, हिंगोलीला पण झालं आहे. बहुतेक ही खंडणीखोरांची टोळी बऱ्याच लांब पसरलेली दिसते, बहुतेक 100%. म्हणून हे मुळाजाळासकट काढतील. त्यांनी सांगितलं असं ना, आता कुटुंबाला काय सांगितलेलं आहे मला त्याबद्दलचं माहीत नाही, त्या कुटुंबालाच माहीत असणार आहे. पण त्यांनी त्या विधानसभेच्या अधिवेशनात सांगितलं होतं की हे मुळाजाळासकट बाहेर काढू, सगळे आरोपी पकडून त्यांना शिक्षा पण कठोर देऊ, एकालाही सोडलं जाणार नाही. बघू आता सोडतेत का नाहीत, त्याच्यातला आरोपी सुटतोय की नाही, का काय नाटकं करतेत काय, ते आता होईलच ना उघड, समोर उघड होणारच आहे. आता पूर्ण तयारी आमरण उपोषणाची सुद्धा आमची सुरू आहे. कारण लेकरा बाळांच्या आयुष्याचा तो राज्याचाही खूप मोठा प्रश्न आहे. देशमुख कुटुंबाच्या पाठीशी तर आम्हीच काय, सगळं राज्य पण उभं आहे. ते तर काय विषय हटायचं कामाचं नाही.